नमस्कार, ब्लॉग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज चाललो आहे कुठेतरी स्पेशल लोकेशनवर. तर चला तुम्हाला पण घेऊन चल जरा स्पेशल लोकेशनवर. मला इन्व्हाइट आली आहे. तर आजचा व्हिडिओ जरा मोठा असला नाही तर प्लीज हा फुल व्हिडिओ बघा. सगळ्यांना विनंती आहे माझी, पण भारी आहे व्हिडिओ. तर आज तुम्ही विचार करत असाल डॅनी आज कुठे आलेला आहे. डॅनी आलेला आहे आरमॉल वेस्ट ठाणेमध्ये क्रिटिक्स अँड श्रेयसचं म्युझिक लॉन्च व्हिडिओ होणार तिथे सगळे लोक बघतायत एका खूप मोठ्या ब्रँडच्या कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंटसाठी तो ट्रॅक ऑफिशियली घेतला गेला आणि तो आता फीचर होतोय संपूर्ण देशभरात, ऑन युट्यूब, ऑन टेलिव्हिजन, एव्हरीवेअर. एकदा जोरदार टाळ्या या ट्रॅकसाठी झाल्या पाहिजे. जो आहे तो पहिल्याच उडीमध्ये सक्सेसफुल झालेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू गाईज, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि यू आर मेकिंग अस प्राऊड विथ दिस ट्रॅक. खरं तर आतापर्यंत रील्स किती लोकांनी बनवलेले आहेत मला जाणून घ्यायचं आहे या गाण्यावरती. प्लीज एकदा हात वर द्या. त्यासाठी बनवलेला. अच्छा, की कधीतरी आम्ही असं करू, भेटू, एक प्रॉपर इव्हेंट करू आणि ते पाहिजे. बट आय नीड अ हाय फाय फ्रॉम यू गाईज. 5 मिलियन आपल्या रीलला झालेले आहेत. सो रेडिओ सिटीच्या रीलला आमच्या इंटरव्ह्यूच्या 5 मिलियन झालेले आणि वी हॅव कव्हर्ड मेनी टॉपिक्स देअर. बट त्याच्यानंतर पण मला बरेच प्रश्न गाण्याबद्दल पडलेले होते जे मी आता विचारणार आहे तुम्हाला. की प्रत्येक गाण्याची सुरुवात कुठून ना कुठून होत असते. काहीतरी बघितल्यानंतर, काहीतरी अनुभवल्यानंतर, काहीतरी लाईफमध्ये होऊन गेल्यानंतर किंवा होत असताना, बरोबर. सो हे गाणं तुला सुचलं कसं? तांबडी चांबडी हे गाणं मला वाटतं मला सुचलं काही ना काहीतरी होत असताना. जसं मी होतो एक दिवस घरात मी जात होतो स्टुडिओवरती कामाला, नाही का, तर दुपारी माझ्या बाईकवरनं जात होतो तेव्हा खूप ऊन असतं, नाही का, कधी कधी घराचं जातो ना जेवायच्या टायमाला जेवण करून घरात बाहेर निघाल्यावरती भाजत जात होतो उन्हाळ्याला. तेव्हा माझी अशी चांबडी भाजत होती, नाही का. मी त्याच्यानंतर गेलो स्टुडिओमध्ये. त्यानंतर मी माझं दुसरं गाणं लिहिलं जे मी तुला सांगितलेलं, त्याच्यामध्ये हा टर्म मी वापरलेला जी ओळ होती की तरी चेहऱ्यावरती तेज उठत्या सूर्याला तांबडी चांबडी गाडीवरती भाजत फिरतात उघड्यावर. आणि त्यानंतर मी जेव्हा एका गाडीवरती होतो तेव्हा मला कळलं की माझी तांबडी फक्त भाजत नाही, ती चमकते म्हणून. आणि तेव्हा ती लाईन आली की तांबडी चांबडी ही चमकते होतात ना लखा 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 लखा. ओके, ग्रेट. आणि रॅप म्हणजे रिदम अँड पोएट्री असतं. त्यातलं लिहिण्याचं काम तू केलं. रिदम जो तू दिलेला आहेस याला, हाऊस म्युझिक, एका मराठी रॅपसाठी ते इंटिग्रेट करणं, हाऊ चॅलेंजिंग इट वॉज फॉर यू? ऍक्च्युली स्टोरी तशी नव्हती. लाईक मी जे गाणं बनवलेलं की रॅप जे आहे हे हाऊस म्युझिक वर बाहेर बनतं काय काय गाणं, बट इकडे आपल्या मराठीत पण बनवू शकतो. मराठीत रॅपर उत्तम. तर हे बनलेलं ऍक्च्युली मराठी एक गाणं कुणासाठी तरी दुसऱ्यासाठी बनलेलं. हे श्रेयस आणि आपल्यासाठी. श्रेयस बरोबर मी आधी 2 गाणी बनवलं जे आली नाहीत. सो ते गाणं जे दुसऱ्या रॅपरसाठी बनवलेलं, काही कारणामुळे त्याला ते करता नाही आलं. तर मी श्रेयसला ते पाठवलं की आई ते आपल्याला भेटायच्या आधी तू त्याच्यावर काहीतरी बनव मराठी, आपण तिघं एकत्र बनवूया. मग श्रेयस बोलला, श्रेयसने अख्खं गाणं पाठवलं मला लगेच त्या दिवशी. आणि बोलला की हे बघ हे आहे, तुला ह्याच्यातलं जे वापरायचं ते वापर, बाकी आपण करू. मला ते एवढं आवडलं मी त्या तिसऱ्याला फोनात नाही गेला की नाही मला हेच फॉरवर्ड पद्धतीने बघतो की नाही बाबा ह्याच्यात पण तर रॅप जाऊ शकतो. आणि ते श्रेयसने केलं आणि आय थिंक सो ती केमिस्ट्री जुळली की मला हे पाहिजे होतं आणि श्रेयस बोलला की करू शकतो. त्यामुळे येस
सहज झाला सहज झालं म्हटलं. आम्ही काहीच प्लॅन नव्हतं त्याला नीटच आपण. पण आता तू स्टेजवरती आलायस, ऑडिओ ऑलरेडी आउट आहे, पण त्या कलाकाराच्या तोंडून वर सायकाची वेगळीच मजा असते. आणि श्रेयस ज्या पद्धतीने गातो त्या पद्धतीने तुम्हाला स्पॉटिफायचा HD वाला सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर पण ऐकायला येणार नाही, इतका छान तो गातो. सो ती संधी आता माझ्याकडे आणि जेव्हा गाईड जेव्हा मी तर याला प्रोड्यूस केलंय, आता तुम्हाला त्याचं प्रोड्युसर बनायचं, तुम्हाला त्याच्या बरोबर त्याला रिदम द्यायचे, मग श्रेयस जरा त्याला रिदमला मॅच करून तेव्हा बघ असं. ओके, सो इथं जोरदार टाळ्या श्रेयससाठी झाल्या पाहिजे. श्रेयस तांबडी सावडी चमकते उन्हात लागाला, खादीचा पांढरा खादी पॅन्ट टाकून मी टकाटक, चेहऱ्यावर तेज पण एक चकाचक आवाजात वजनी बोलण्यात एक नजाकत, म्हणून तर ऐकणारी नाव घेतात हक्काने. जे तुला डाग दिसतात अंगावर पाकलेलं मातीच्या रंगाने, जे पण काही दिलेलं देवानं मिळवतोय हक्कानं. क्लबमध्ये क्रेडिट्स तर मराठी वाचणारा सावकाश, आपल्या कामात नाही कधी काही शंका. क्राऊड मध्ये दंगा बघ साक्षीला जनता, जिकडे जाशील तिकडे आपला से डंका, पद्धतशीर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंदा. तेव्हा आम्हाला काहीतरी साधारणला मोठी गोष्ट मिळालेली आहे. आणि ती क्रेडिट्स जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा लिटरली अख्खं ऑफिस नाचायला लागली त्या गाण्यावरती. सो त्यामुळे जेव्हा असं काहीतरी येतं तेव्हा ऑफिस भाडीकॉय स्टँड घेतच की आपल्याला ह्याला त्याच्यामध्ये उभं राहायचं. ओके, आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट, वेगवेगळ्या प्रकारची आपण असं म्हणू शकतो की सिरीज घेऊन आल्यानंतर एक मराठी गाणं असं एव्हरीबडी वुड लव्ह टू हॅव दिस सॉन्ग ऑन देअर प्लॅटफॉर्म ऑल्सो. सो भाडीपणे हा प्रयत्न केला की नाही त्या आमच्याकडे पण बघूया करूयात काहीतरी. आता ते चालू असेल शाळांच्या त्यांचं इंटरनल आहे, पण नक्कीच म्हणजे असं पण आहे की आमच्याबद्दल समोरच्या बद्दल बोलायचं पण आहे आणि छान स्वच्छ भाषेत बोलायचं. सो एकदा जोरदार टाळ्या श्रेयससाठी. सो आर वी रेडी विथ द क्लिप? सो आता ऑफिशियली तुमच्या सगळ्यांसमोर फॉर द फर्स्ट टाइम तांबडी चांबडीचा ऑफिशियल व्हिडिओ येतोय. सो लेट मी गिव द स्टार्टिंग इन माय रेडिओ स्टाईल. So this is Ajay Abhishek presenting in front of you Cretex and Shreyas निर्मित तांबडी चांबडी ऑफिशियल व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसमोर जो जाणार आहे स्क्रीन रेकॉर्ड्स. 10, 9, 8, 6, 5, 4, 3, 2, 1. एकदाच मला फक्त तुमच्याकडे जाणून घ्यायचं तुमच्याकडून की तुम्ही तुमच्या ऍक्टिंगची करिअरची सुरुवात कुठल्या वयात केली? कुठल्या वयात? 50 वयात. 50. एकदा जोरदार टाळ्या त्या गोष्टीसाठी. कारण मी तरुण होतो तेव्हा इंस्टाग्राम आलं नव्हतं ना, आता आलंय तर माझं सगळं बाहेर पडतं आता. मी म्हातारा दिसलो तरी म्हातारा नाहीये, माझं मन तरुण आहे. ओके, पण ते मुलांना कळत नाही. डोंट टेल मी तुम्ही म्हातारे वगैरे आहात. त्याच्यावर जाऊ नका माझ्या. दॅट्स अ स्टाईल. ओके, बट प्लीज द क्रिएटर्स ऑफ द सॉन्ग, म्हणजे खरं तर संपूर्ण डिरेक्टरांना क्रेडिट जातं इतकं छान करून घ्यायचं. प्लीज सगळ्यात आधी इंट्रोड्यूस युअर सेल्फ, बिकॉज मेनी पीपल डोंट नो युअर नेम बट दे विल नाव नो युअर वर्ड. नावाआधी काम फेमस होणं ही खूप मोठी गोष्ट असते, जे करून दाखवलं. प्लीज. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे ओंकार कनेरकर. ओके, तांबडी चांबडीचा डिरेक्टर ओंकार कनेक्टर का तुम्ही? ओके ओके. करण. ओके, करण हंसकर को डिरेक्टर. खरं तर हे गाणं बघितल्यानंतर एक थोडंसं आहे, मला थोडंसं मी पूर्ण पाठ नाही केलं. ओके. 3 दिवसांपासून याची रील बघितल्यापासून वाटाण्याचा गोलदाणा गाणं मी रोज गातोय. म्हणजे आधी मी बनवलं ते 1 पाऊल पुढे असतं नाही 5.
वटाण्याचा गोलदाना जे उरू नको, टना टना जे उरू नको, टना टना पाय घसरून पडल्यावर उगा बोंबाशील, टना टना तुझा बोंबाशील, टना टना वटाण्याचा गोलदाना जे उरू नको, टना टना जे उरू नको, टना टना. What a fabulous song. तर तुम्हाला असं माहिती असेल मी कुठे एवढा व्हिडिओ बघितल्यावर. आणि हे आमचे मित्र, ही सगळी आमची गँग आहे. प्रशांतने आम्हाला एंट्री दिली आतमध्ये, पण स्पेशली थँक्स ऑफ प्रशांत. तर फुल ऑन भारी व्हिडिओ होता. त्याला सगळे कंटेस्टंट्स आहेत, त्यांनी काय काय केले ते कामं, ती लोक आहेत त्या गाण्यामध्ये. इथे मला सगळे क्रिएटर्स भेटले, ऑलमोस्ट सगळे क्रिएटर्स झाले इथे आज या इव्हेंटला, लॉन्चला. लॉर्ड मनीष सर, रवींद्र जडेजा नंतर कोणाला तरी लॉर्ड वगैरे म्हणावं वाटत असेल तर लॉर्ड मनीष. बॉबी वगैरे लॉर्ड मनीष, संपलेश आणि क्रेटेक्स आणि श्रेयस. खूप रे खूप तुमचा दिवस तुम्ही झाला. वा तुम्हाला द्वारा मराठी करा. Direction team. Mr. Sanjay Dahake, VIP guest Marathi movie director for his critically acclaimed films like Shala, AC and Shamchi Ai, presented by K-Tex. Sanjay sir. Big thanks, he is now a part of my family and he is as equal to as my mom and my wife. Thanks a lot. And also my sister. जी मला तेव्हापासून ओळखते, जेव्हा मी तिला गाणी ऐकून तिचं म्युझिक टेस्ट चेंज करून टाकले. सो दिस थ्री ब्युटिफुल वुमन and this one strong man is because of them I am here what I am doing. Thanks a lot. आणि काकी काय सांगाल, आज लेकराचं एवढं कौतुक होतं, एवढं लोकांकडनं एवढं छान त्याने काम करून ठेवलेलं आहे, जगभरात गाजतोय, काय बोलाल? आणि असं आपण म्हणू शकतोय की you have seen all the thick and thins and you have always been there. As a music launch होतंय आणि हे सगळे मोठे मोठे यूट्यूबर आहेत. सरफेरी बाईंनी फोटो काढायचे.
ऑसम आजचा दिवस होता, भारी होता मित्रांनो दिवस गेला. तर आता आम्ही भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तो असेल आपला ठाण्याचा ब्लॉग कंटिन्यू आम्ही करत होतो. त्याच्यावरून ब्लॉग टाकायचे, व्हिडिओ एडिट करून टाकायचे. आम्ही त्या ब्लॉगमध्ये भेटूया.